नमस्कार. माझ्या चॅनलला तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण मोत्याची देवळजवळ होण्याकरता नवीन प्रकारची रांगोळी शिकणार आहे. तर ती रांगोळी बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया. एकदम कमी असे साहित्य आपल्याला आज लागणार आहे. रंगीत मोती, पांढरे मोती, दोघंही 6 नंबरचे मोती घेतलेले आहे, नायलॉन धागा, कात्री आणि सुई. चला तर मग आपण आता रांगोळी बनवायला सुरुवात करूया. सगळ्यात पहिले सुईमध्ये धागा ओवून घेतलेला आहे. हाच एवढा धागा ओवून घेतला आहे. धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे आणि धाग्यामध्ये आपल्याला 3 पांढरे मोती, 1 रंगीत मोती असे 18 पांढरे मोती आणि 6 रंगीत मोती ओवून घ्यायचे आहे. ही अशा प्रकारची रांगोळी आज आपल्याला बनवायची आहे. चला मग आपण आता रांगोळीला सुरुवात करूया. हे पहा, मी असे 18 पांढरे मोती ओवून घेतलेले आहे. 3 पांढरे, 1 रंगीत, 3 पांढरे, 1 रंगीत, 3 पांढरे, 1 रंगीत, 3 पांढरे, 1 रंगीत, 3 पांढरे, 1 रंगीत असे 18 मोती धाग्यामध्ये पांढरे ओवून घेतलेले आहे आणि 6 रंगीत मोती ओवून घेतलेले. मी इथे केशरी कलर घेतलेला आहे. तुम्ही कुठलाही कलर वापरून ही रांगोळी बनवू शकता. आता आपण हे जे मोती ओवलेले त्याचा आपल्याला गोल बनवायचा. गोल कसा बनवायचा पहा. ही गाठ आहे. गाठीजवळचा हा जो मोती आहे त्याच्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची. ही अशी सुई आपण बाहेर काढून घेऊया. ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि हा असा आपला इथे गोल तयार झाला पहा. हा असा गोल तयार झाल्यानंतर आता आपण हे पुढचे 2 पांढरे मोती, हा 1 रंगीत मोती अशी ह्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे. धागा ओढून घेतलेला आहे. आता परत आपण ह्या पुढच्या 2 रंगीत मोत्यातून, पांढऱ्या मोत्यातून आणि ह्या रंगीत मोत्यातनं सुई बाहेर काढून घेऊ. ही अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर आपला गोल असा तयार झालेला आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही सगळ्या मोत्यांमधनं एकदा सुई फिरवून घेतली तरी चालेल, म्हणजे गोल व्यवस्थित असा तयार होतो. हे पहा, आता मी ह्या रंगीत मोत्यातनं सुई बाहेर काढून घेतलेली. आता आपल्याला काय करायचं आहे, इथे 3 पांढरे मोती घ्यायचे आहे. ह्या ठिकाणी हे 6 मोती आहे. ह्याच्याभोवती आपल्याला 6 पाकळ्या तयार करायच्या. त्याच्याकरता मी आता धाग्यामध्ये 3 पांढरे मोती ओवून घेते आहे. हे 3 पांढरे मोती ओवून घेतले आणि 1 रंगीत मोती, हा 1 रंगीत मोती ओवून घेतलेला आहे. परत 3 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे. हे 3 पांढरे मोती ओवून घेतले आणि आता आपल्याला ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढलेली आहे आपण. आता ह्या पुढच्या मोत्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची. हा 1 रंगीत मोती, ह्याच्यातनं आपण सुई अशी बाहेर काढून घेतली. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा. हे पहा, असा आपला इथे पाकळीचा आकार तयार झाला. आता परत आपल्याला इथे 3 पांढरे मोती घ्यायचे आहे. हे 3 पांढरे मोती घेतले. 1 रंगीत मोती घ्यायचा आहे आणि परत 3 पांढरे मोती घ्यायचे. असे हे मोती ओवून घेतल्यानंतर आता आपण ह्या पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. धागा ओढून घ्यायचा. हे पहा, इथे आपली ही दुसरी पाकळी तयार झाली. आता आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली पहा. हा 1 रंगीत मोती. आता इथे आपली अशी फुली तयार होते पहा. इकडचे हे 2 पांढरे मोती, इकडचे हे 2 पांढरे मोती, मध्ये हा रंगीत मोती, अशी इथे आपली फुलीचा आकार तयार होतो. आता परत आपण इथे 3 पांढरे मोती ओवून घेऊया.
हे 3 पांढरे मोती ओवून घेतले. परत एक रंगीत मोती घ्यायचा आहे आणि परत 3 पांढरे मोती घ्यायचे. हे 3 पांढरे मोती घेतले आणि आता परत आपण हा पुढचा रंगीत मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढू. ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली पहा. ही आपली तिसरी पाकळी इथे तयार झाली. आता परत आपण धाग्यामध्ये 3 पांढरे मोती ओवून घेऊ. एक रंगीत मोती, परत 3 पांढरे मोती आणि ह्या पुढच्या रंगीत मोत्यातनं सुई आपण बाहेर काढू. ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली पहा. आपल्याला 6 पाकळ्या बनवायच्या आहे. 4 पाकळ्या आपल्या इथे झालेल्या आहे. आता आपल्या 2 पाकळ्या बाकी आहे. इथे म्हणजे ही फूल करताना आपला ह्या इथे चांदणीचा आकार तयार होतो पहा तुम्ही. परत आपण 3 मोती धाग्यामध्ये पांढरे ओवून घेणार आहे आणि परत एक केशरी मोती ओवून घेणार आहे आणि परत 3 पांढरे मोती. ह्या पूर्ण गोलामध्ये आपल्याला ह्या अशा 6 पाकळ्या बनवायच्या आहेत. आता आपली ही 5वी पाकळी तयार होते पहा. हे 3 मोती ओवून घेतले, 3 पांढरे मोती, एक रंगीत मोती, 3 पांढरे मोती आणि आता हा जो एक रंगीत मोती आहे ह्याच्यातनं सुई आपण अशी बाहेर काढून घेऊ. पहा ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली. धागा ओढून घ्यायचा. हा असे आपला पाकळीचा आकार तयार झाला. 5 पाकळ्या आपल्या ह्या गोलाभोवती तयार झाल्या रंगीत मोत्याच्या मध्ये. आता आपण शेवटची पाकळी बनवणार आहे. त्याच्याकरता आता आपण परत 3 मोती पांढरे ओवून घेऊ. म्हणजे आपल्याला एकूण 7 मोती धाग्यामध्ये ओवून घ्यायचे आहे. हे 3 पांढरे मोती ओवून घेतले, परत एक रंगीत मोती ओवून घ्यायचा आहे पहा आणि परत 3 पांढरे मोती ओवून घेऊ. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल, तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हे पहा असे आपण आता परत 7 मोती धाग्यात ओवून घेतले आणि आता ही एकच पाकळी आपली करायची राहिली. ते हा एक मोत्यातनं सुई बाहेर काढली. आता ह्या मोत्यातनं सुई आपण बाहेर काढू. हा एक रंगीत मोती, ह्याच्यातनं सुई आपण बाहेर काढली पहा. ही अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर धागा ओढून घ्यायचा. हे पहा असं आपलं हे फूल इथे तयार झालं आहे पहा. असा हा चांदणीचा आकार इथे तयार झालेला आहे, असा आणि असा. आता आपल्याला हा एक राऊंड झाला आपला 3 मोती पांढरे मोती असा हा एक राऊंड तयार झाला 18 मोत्यांचा. नंतर हा दुसरा राऊंड तयार झाला. आता आपल्याला तिसरा राऊंड तयार करायचा. 4 राऊंडची आपली ही रांगोळी आहे. आता आपण ह्या 3 मोत्यातनं सुई बाहेर काढू पहा. हे पांढरे 3 मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढून घेतली. आता पहा आता आपल्याला काय करायचं आहे. आता आपण इथून सुई बाहेर काढली ह्या तिसऱ्या मोत्यात. आता आपल्याला 4 पांढरे मोती ओवून घ्यायचे पहा. 1 2 3 आणि 4. हे 4 पांढरे मोती ओवून घेतले. परत एक रंगीत मोती घ्यायचा आणि परत 4 पांढरे मोती घ्यायचे. रांगोळी एकदम सोपी आहे, करून पहा आणि कॉमेंटद्वारे मला कळवा तुम्हाला माझी रांगोळी आवडली की नाही, शिकवलेली पद्धत आवडली की नाही मला कॉमेंटद्वारे कळवा. हे पहा आता आपण 4 रंगीत मोती ओवले. ह्या 3 मोत्यांच्यामधून सुई खाली काढली, 4 पांढरे मोती ओवले, एक रंगीत मोती ओवला, 4 पांढरे मोती ओवले. आता आपल्याला परत काय करायचं आहे. ही जी पाकळी आहे ह्या पाकळीतला हा जो मोती आहे ह्याच्यातून सुई अशी बाहेर काढायची. अशी सुई बाहेर काढून घेतली पहा. ही इथे आपली अशी डिझाईन तयार झाली. आता परत आपल्याला इथे 4 पांढरे मोती घ्यायचे. हे 4 पांढरे मोती घेतले. परत एक रंगीत मोती घ्यायचा, परत 4 पांढरे मोती घ्यायचे आणि
ह्या इकडच्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. आता ही जी दुसरी पाकळी त्याच्यातला हा मोती, ह्याच्यातून सुई अशी बाहेर काढायची. ह्यासुद्धा आपल्याला 6 पाकळ्या पूर्ण करायच्या आहे. पहा, हा असा आकार आपल्याला इथपर्यंत करायचा आहे. तुम्ही असा इथपर्यंत करा, मी पुढचं दाखवते तुम्हाला. हे पहा, माझं एवढं फूल इथे तयार झालेलं आहे. आता आपल्याला इथे शेवटची पाकळी बनवायची. तर आता इथे मी परत 4 पांढरे मोती ओवून घेणार आहे. हे 4 पांढरे मोती ओवून घेतले. 5 पाकळ्या माझ्या इथे झालेल्या आहे. पहा, आता आपल्याला ही शेवटची पाकळी करायची. आता मी 4 पांढरे मोती ओवून घेतले, एक रंगीत मोती ओवून घेणार आहे आणि परत 4 पांढरे मोती आपण धाग्यात ओवून घेऊ. हे 4 पांढरे मोती ओवून घेतले आणि आता आपण इकडनं सुई बाहेर काढली. तर आपल्याला ही शेवटची पाकळी, या शेवटच्या पाकळीतल्या ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. पहा, अशी सुई बाहेर काढून घेतली. हा आपला तिसरा राऊंड इथे झालेला आहे. आता आपल्याला चौथा राऊंड करायचा. चौथा राऊंड कसा करायचा पहा. आता आपण ह्या 4ही मोत्यातनं सुई बाहेर काढू. ह्या पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. आता इथे आपल्याला 5 मोती ओवून घ्यायचे आहे. 5 पांढरे मोती आपल्याला ओवून घ्यायचे आहे. हे 5 पांढरे मोती ओवून घेतले. परत एक रंगीत मोती ओवून घ्यायचा. परत 5 पांढरे मोती ओवून घ्यायचे. हे पहा, हे 5 पांढरे मोती आपण ओवून घेतले. आता आपल्याला काय करायचं, ही पाकळी केली आपण, ह्या पाकळीतल्या ह्या मोत्यातून सुई आपल्याला परत बाहेर काढायची. हा मोती मधला, ह्याच्यातून सुई बाहेर काढायची, ह्या रंगीत मोत्यातनं. हे पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतली. आता इथे परत आपल्याला 5 पांढरे मोती ओवून घ्यायचे. फक्त रंगीत मोत्यांमधून आपल्याला मोती मोजून सुई बाहेर काढायची आहे. हे 5 पांढरे मोती घातले आणि आता परत एक रंगीत मोती आपल्याला घ्यायचा आहे. हे पहा, हा एक रंगीत मोती आपण घेतला. आता परत आपण 5 पांढरे मोती धाग्यामध्ये ओवून घेऊ. हे 5 पांढरे मोती ओवून घेतले आणि आता ह्या पाकळीतला हा मोती, ह्याच्यातनं सुई अशी बाहेर काढायची. अशी सुई बाहेर काढली, धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे, म्हणजे पाकळीचा असा आकार तयार होतो. आता परत आपण 5 मोती धाग्यामध्ये ओवून घेऊ. हे 5 मोती ओवून घेतले. परत आपल्याला एक रंगीत मोती घ्यायचा आहे आणि परत 5 पांढरे मोती घ्यायचे. आणि आता पुढच्या पाकळीतल्या
रंगीत मोत्यातून सुई बाहेर काढायची. हे पहा, ह्या मोत्यातनं सुई, हे 4 मोती, हे 4 मोती. आता आपण 5-5 मोती होतो आहे. सुरुवातीला आपण 3-3 मोती घेतले, नंतर 4-4 मोती घेतले. आता आपण शेवटच्या राऊंडला 5 मोती घेतले. पहा, आता परत आपल्याला 5 मोती धाग्यात ओवून घ्यायचे. 3 पाकळ्या आपल्या झालेल्या आहे. पहा, हे 5 मोती घेतले आणि परत एक रंगीत मोती घ्यायचा आहे. आणि आता परत आपण 5 मोती धाग्यात ओवून घेऊ. हे 5 मोती ओवून घेतले आणि आता आपण ह्या पुढच्या पाकळीतल्या ह्या मधल्या मोत्यातून सुई बाहेर काढू. ही अशी सुई बाहेर काढून घेतली. पहा, आता आपल्याला 2च पाकळ्या करायच्या आहेत. 1 2 3 4 पाकळ्या आपल्या झालेल्या आहे. आता आपल्याला 2 पाकळ्या करायच्या. त्याच्याकरता आता आपण परत धाग्यामध्ये 5 पांढरे मोती ओवून घेणार आहे. एक रंगीत मोती, ह्याच्यात तुम्ही जोड मोती घातले तरी चालणार आहे. आता परत आपण 5 मोती धाग्यामध्ये ओवून घेऊ. आता आपल्याला ह्या पाकळीतल्या ह्यामधल्या रंगीत मोत्यातनं सुई बाहेर काढायची. ही पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली. आता आपल्याला एकच पाकळी करायची. त्याच्याकरता आता आपण परत धाग्यामध्ये 5 पांढरे मोती ओवून घेऊ. परत एक रंगीत मोती घ्यायचा आणि परत 5 पांढरे मोती घ्यायचे. अशा प्रकारे आपली ही सुंदर अशी आणि सोपी रांगोळी इथे तयार झाली. पहा, आता आपण शेवटच्या पाकळीतल्या मधल्या ह्या रंगीत मोत्यातनं सुई बाहेर काढू. ही अशी सुई बाहेर काढून घेतली. धागा ओढून घ्यायचा. हे पहा, अशी आपली इथे पाकळी तयार झालेली आहे. अशा प्रकारे आपलं हे फूल इथे तयार झालेलं आहे. आता आपण इथे गाठ पाडून घेणार आहे. आता आपण पुढच्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढून घेऊ आणि इथे गाठ पाडून घेऊ. अशा प्रकारे आपलं सुंदर असं फूल इथे तयार झालेलं आहे. हे अशी गाठ पाडून घेतली. पहा, उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेऊ. पहा, सुंदर असं फूल आपलं इथे तयार झालेलं आहे. देवापुढे ठेवण्याकरता मोत्याची रांगोळी. आपण कमळ रांगोळी म्हणतो तशा प्रकारची रांगोळी मी आज इथे शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.